नीटचे पेपर फुटून फेरपरीक्षा घेण्याची वेळ आल्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झालेत। कॉकरोच जनता पार्टी गेल्या महिनाभरापासून दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन करते, तर ज्येष्ठ संशोधक सोनम वांगचुक यांचं याच कारणासाठी सुरू असलेल्या उपोषणाला 19 दिवस झालेत। त्यांची प्रकृती खालावत असताना आणि त्यांना पाठिंबा वाढत असताना सरकारकडून संवादाचा प्रयत्न होताना दिसत नाहीये। बघूया मुंबईपासून दिल्लीपर्यंत घडणाऱ्या या संदर्भातल्या घडामोडी। अगर मैं खा भी लूं तो उससे क्या बदलेगा और क्या संदेश जाएगा। मेरी हालत कुछ ऐसी भी नहीं है कि मैं 2-4 दिन में मर जाऊं। हाँ, कमजोरी है, मेरे मसल्स खत्म हो रहे हैं, मगर मेरा दिल और कोर अभी भी ठीक चल रहा है। गेल्या 19 दिवसांपासून उपोषणावर असलेले लडाखचे सामाजिक कार्यकर्ते जगविख्यात संशोधक सोनम वांगचुक त्यांनी गुरुवारी एका व्हिडिओ संदेशाद्वारे आपल्या प्रकृतीची माहिती देताना उपोषण सोडण्याचा आग्रह न करण्याचं आवाहन केलंय। आप लोगों के हजारों संदेश आए कि मैं अनशन तोड़ दूं, कुछ खा लूं। बड़े बुजुर्ग नेतागण आकर मुझे कोई प्यार से कोई गुस्से में बोल रहे हैं, और कुछ ने तो अदालत से अपील की है कि सरकार मुझे ज़बरदस्ती खाना खिलवाए। दो बातें हैं, पहला तो अगर मैं खा भी लूं तो उससे क्या बदलेगा और क्या संदेश जाएगा। सरकार को तो यही संदेश जाएगा कि जवाबदेही की ज़रूरत नहीं है, वो बैठ जाते हैं, वो चले जाते हैं। वांगचुक उपोषण करण्यावर ठाम असले तरी त्यांच्या प्रकृतीत दिवसेंदिवस घसरण होत असल्याचं दिसतंय। त्यांचं वजन 9 किलोपेक्षा जास्त घटलं असून व्हायटल ऑर्गनला धक्का पोहोचू शकतो अशी भीती डॉक्टरांनी व्यक्त केली। आता सेकंड स्टेजपासून थर्ड स्टेजला ते चालले आहेत। म्हणजे याचा अर्थ असा आहे की जो काही जेव्हा आपण कोणी अनशन करतं त्यावेळेस सुरुवातीला आपल्या शरीरात असलेल्या मसल्समधून प्रोटीन विटॅमिन आपलं शरीर आपोआपच घेत असतं। त्यानंतर सेकंड थर्ड स्टेजमध्ये ही लेवल येते की जेव्हा हे मसल लॉस, त्यामुळेच आपण पाहतोय की 9 किलोपेक्षा जास्त वजन कमी झालेलं आहे। त्यानंतर जे पुढची स्टेप असते ती ऑर्गन्सवरती येते आणि त्या स्टेजला सर आत्ता आहेत आणि काळजीचं आहे। आपण त्यामुळे खूप चिंतित आहोत। 24 तास आपण लक्ष देऊन आहोत। आपली पूर्ण डॉक्टरांची टीम यावरती लक्ष ठेवून आहे आणि काळजी घेत आहोत। त्याचबरोबर सरकारलाही आमचं तेच हे आहे की त्यांची जी मागणी आहे ती मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी। आपल्या व्हिडिओ संदेशात वांगचुक यांनी येत्या 20 तारखेला मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन तरुणांना केलंय। 20 जुलाई को इतनी बड़ी संख्या में आए कि एक संदेश सरकार को जाए, और मैं तो कहूँगा उस दिन सारे स्कूलों, कॉलेजों, विश्वविद्यालयों से कि वो उसे एक्सपीरियंशियल एजुकेशन का दिन मनाएं। NEP के अंतर्गत, न्यू पॉलिसी ऑन एजुकेशन के अंतर्गत, क्योंकि उस दिन बच्चे अभ्यास कर पाएंगे पॉलिटिकल साइंस का एक अनोखा लेसन, जो कि इतिहास का हिस्सा होगा, जिसमें वो खुद शिरकत हो पाएंगे। नीट पेपर फुटीची जबाबदारी निश्चित करून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणारं दिल्लीचं आंदोलन आता मुंबईत पोहोचलंय। वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आझाद मैदानावर कॉकरोच जनता पार्टीने गुरुवारी निदर्शनं केली। टीईटी पेपर फुटी प्रकरणी राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणीही यावेळी जोडण्यात आली। गेली 1 महिना झालं धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागतोय आणि टीईटीच्या मुद्द्यावरून ह्या राज्याचे जे शिक्षण मंत्री आहेत दादा भुसे यांचाही आम्ही त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायचा आहे। आमच्या राज्याच्या मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधानांना हेच आव्हान करतो की हा जो क्रिमिनल नेटवर्क तुम्ही बसवलाय शिक्षणामध्ये, याला तुम्ही शोधून काढा। आम्हाला न्याय हवाय, कारण का आम्ही युवा आहे, हे देश आम्हीच घडवणार आहे। दुसरीकडे गेल्या 18 दिवसांपासून मूग गिळून बसलेले सेलिब्रिटीही आता वांगचुक यांचं उपोषण सोडवण्यासाठी सरकारने मध्यस्थी करावी असं आवाहन करतायत।
एक बहुत ही भले और बहुत ही समझदार इंसान को ये कहते हुए मैंने एक बार सुना था कि दर्द का दर्द से रिश्ता होना बहुत ज़रूरी है। तो चलिए दर्द को दर्द से जोड़ते हैं, एक सिलसिला शुरू करते हैं। कल एक दिन के अनशन की कोशिश करते हैं। 2 दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्यावर गुरुवारी त्यांचे बंधूही मैदानात उतरले। ट्विटरवर भला मोठा संदेश लिहून राज ठाकरे यांनी वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत सरकारवर टीका केली आहे। सरकारनं सोनम वांगचुक यांचा आणि पर्यायानं या देशातील आंदोलनाची म्हणून एक जागा आहे तिचाच बळी घ्यायचं ठरवलंय। एका चांगल्या मुद्द्यासाठी उभ्या केलेल्या आंदोलनाला चिरडणं, आंदोलनकर्त्याच्या शरीराचे हाल करणं हे सरकारला सहज सोपं आहे। वांगचुक यांची मागणी नीट परीक्षेचा झालेला गोंधळ आणि तो ज्या व्यक्तीमुळे झाला त्या मंत्र्याची हकालपट्टी करा आणि या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणा हीच आहे। यात काही वावगं नाही। माझी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना विनंती आहे की जरा या प्रश्नात लक्ष घाला। आंदोलनाकडे केंद्रातील सत्ताधारी राजकीय नजरेतून पाहतायत तेच मुळात त्यांच्या लघुदृष्टीचं लक्षण आहे। ही भूमिका समोर आल्यानंतर भाजपने ठाकरे बंधूंवर तोंडसूक घ्यायची संधी सोडली नाहीये। घरात बसून पाठिंबा देण्याची त्यांची संस्कृती अबाधित आहे उद्धवजींची। ना रस्त्यावर जायचं, आता पाठिंबा द्यायचा तर तिथे जा ना त्यांना भेटायला। घरात बसून तीर मारायचे, आपल्याला जमत ना, आंदोलन रस्त्यावर उतरू शकत नाही, ती क्षमता, ती उमेद राहिली नाही, म्हणून दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा साधायचा, ही जी काय उद्धवजींची संस्कृती, परंपरा, कार्यपद्धती आहे ती अबाधित असल्याचं पुन्हा दिसतंय। मकरंद अनासपुरेंचा अतिशय उत्तम चित्रपट आहेत गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा, अशी अवस्था त्यांची झालेली आहे। त्यांनी या प्रकरणावर न बोललेलं बरं। सोनम वांगचुक यांच्या उपोषणाबद्दल दिल्लीत योग्य तो निर्णय घेतला जाईल, त्याबद्दल इतरांनी काळजी करू नये। आपल्या गल्लीत जो गोंधळ सुरू आहे तो त्यांनी बघावा। एकीकडे सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावत चाललेली असताना त्यांना राजकीय सामाजिक पाठिंबा वाढताना दिसतोय। मात्र उपोषणाच्या 19 दिवसांनंतरही सरकारने आंदोलनाची अजिबात दखल घेतली नसल्याचा आरोप होतोय। सरकारने एकतर नीट पेपरफुटीची जबाबदारी नेमकी कुणाची हे स्पष्ट करावं किंवा धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त होतीये। मुंबईहून वेदांत नेबसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली।